नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही थंबनेलमध्ये जर पाहिलंच असेल, अस्वला जे नखं असं आणि पेरू झाड असं आपण त्याला थंबनेल दिलं आहे मित्रांनो. सहज अमेझॉनवरती बघत होतो काय आपल्या कामात दिसते का, तर मला हे अस्वला जे नखं असणारा मोजा दिसला मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये कसं आहे बघा, तुम्हाला दाखवते. दोन मोजे ह्याच्यामध्ये, एक डाव्या हाताचा आणि एक उजव्या हाताचा. तर ह्या डाव्या हाताचा ह्याला प्लास्टिकची नखं नाहीत, पण दुसरा जो उजव्या हाताचा मोजा आहे मित्रांनो, त्याला 4 प्लास्टिकची नखं आहेत आणि त्याच्यात एवढे तीक्ष्ण आहेत ना, आणि ड्युरेबिलिटी पण चांगली आहे त्याची. तर काय होतं की आपले नखं वाढलेले असतात, जेव्हा आपण एखादं झाड लावतोय किंवा काही काम करत असतो, माती जेव्हा हात येतो आपला, तर आपल्या नखांमध्ये माती जाते किंवा आपल्याला तो छोटं मोठं आपल्याला जर खड्डा काढायचा असला तर ते प्रत्येक वेळेस काय ना काय वापरायला लागतं, टूल वापरायला. त्याच्यापेक्षा हे एकदम साधं सोपं आहे मित्रांनो. ह्याच्यानं वांगे पण तोडता येतात. मी पण ते पण दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये. या व्हिडिओमध्ये आपण वांगे पण तोडले ते पण दाखवतो. चला मित्रांनो, आपण ह्याचा लाईव्ह डेमो बघू. बघा आता हे बघा, उजव्या हातात आपण हे असा घातलेला आहे मोजा, आणि डाव्या हातात पण आपण ते ज्याला नख आहेत ते पण लगेच घालून घेऊया हातामध्ये. बघा हे बघा, हे डाव्या हातात. आणि काय होतं की डावा हात आपण जास्त करून सपोर्टला वापरतो, म्हणजे सपोर्टला लागतं, त्यामुळे आपण हे ह्या साईडला देताना कंपनीने पण नखं दिलं नाही त्यांना. पण हे जे उजव्या हाताचं आहे बघा, ह्याला तुम्ही दिसते बघा, उजव्या हाताला 4 बोटाला नख आहेत बघा मित्रांनो. तर बघा, हे आपण दुसरावाला उजव्या हाताचा मोजा पण घालूया मित्रांनो. हे बघा, आपण आता हा मोजा घातला बघा उजव्या हाताचा पण. तर बघा, तुम्ही दिसते बघा तुम्हाला, आणि कम्फर्ट एकदम, आणि हाताला एकदम फेस टू फेस बसतंय मित्रांनो. तर त्याचं कसं एकदम फिटिंग पण एकदम भारी आहे. तर एकदम व्यवस्थित, आणि कुठं कट लागणार नाही किंवा का वांगे झाडासोबत त्याला काटा घुसणार नाही तुमच्या हाताला. तर असे ते एकदम आपल्या सेफ्टीसाठी चांगलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो, चला या बघूया आपण. तर बघा, ह्याला कसं नख आहेत पुढं बघा, हे 1 2 3 4. हे बघा मित्रांनो, डाव्या आणि उजव्या दोन्ही हातात आपण हे मोजे घातलेत बघा. मित्र लहानपणी बघा आपण शक्तिमान मालिका बघतो, त्यामध्ये तो विलन असं करतो. त्याचं नाव तुम्ही काय तुम्हाला माहिती आठवलं तर कमेंट करा कमेंटमध्ये. डाव्या उजव्या दोन्ही हातात आपण हे आता मोजे ग्लोव्ज घातलेत मित्रांनो. आपला आता सेटअप रेडी झाला आहे, म्हणजे जे आपण प्रोडक्ट मागवलं ते आता आपण व्यवस्थित दोन्ही हातात घातलेलं आहे. तर चला आपण आता काय करूया, प्लांट लावायचं. कुठलं लावायचं म्हणलं तर आपण हे पेरू झाड लावू. आपल्याकडे सरदार नावाचं वाण आहे मित्रांनो. एक कलमाचं झाड असल्यामुळे त्याला आत्ताच पेरू लावले बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर हे आपण आता लावूया. चला ह्याचं प्लांटेशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, तुमच्या हाताच्या आणि बोटांच्या सेफ्टीसाठी आपण ऑर्डर केले. बाकीच्या गोष्टी तुम्ही जर इग्नोर जरी केल्या तर, पण हे बघा तुम्ही, ह्याच्यात मल्टिपल कामासाठी, म्हणजे आपल्या हाताची सेफ्टी तर होते. पण काय होतं की जेव्हा एखादा आपण बेडगा खुरप्या कशानं मग उकरू द्या मित्रांनो, पण आपण जेव्हा अशी माती काढतो ना, म्हणजे माती काढत असताना मग आपल्या नखं जे असतात त्या नखामध्ये माती जाते आणि आपल्या इजा होते मित्रांनो. तर बघा, हे किती सोपं आहे मित्रांनो. बघा, असं खड्डा करतात, जसं प्राणी खड्डा करतात बघा, तसं आपण आपल्या हाताने उकरू शकतो. आणि ते तीक्ष्ण असल्यामुळे काय होतं की ते माती जास्त निघते बघा त्याच्याबरोबर. हे बघा, तुम्हाला बघू शकता. आणि आपण असं खड्डा करून घेऊ शकतो मित्रांनो. तर आपण हे आता पटपट खड्डा करून घेऊ चला आपण, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला झाड लावायचं पेरूचं मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपण आता हे खाली लावलेली पिशवी काढून घेतली आपण, आणि जे जिथं आपण खड्डा केला होता बघा, तिथं आपण हे पेरू झाड लावून घेणार आहे मित्रांनो. हे बघा, आपण असं पेरू झाड लावून घेतलं बघा, आणि याला माती लावून घेऊ व्यवस्थित बघा मित्रांनो. आपण आता किती सोपं आहे बघा, माती ओढायला पण सोपं आहे, तुमच्या नकांना काहीच होत नाही, काही इजा होत नाही बघा. हे बघा, पेरू झाड लावून झालं मित्रांनो. हे 2 पेरू पण लागले. मी कलमा झाडामध्ये आधीच सांगितलं तुम्हाला. आता खड्डा काढायचा आणि बाकीच्या गोष्टी तर आहेत मित्र. त्याचबरोबर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की वांगे वगैरे हार्वेस्ट करायचे. वांग्या झाडाला काटे असतात मित्रांनो. तर वांगं काढताना आपल्याला त्रास होतो, तर मग ह्या साईडला, एक साईडला तुम्ही हा मोजा लावू शकता, आणि दुसऱ्या उजव्या हाताच्या साईडला जिथं का आपल्याला नखं वगैरे आहेत त्या साईडला ते पकडू शकता, जेणेकरून तुमच्या हाताला काटे टोचत नाहीत मित्रांनो. तर बघा, आपण असे वांगे पण काढून घेऊ शकतो मित्रांनो. बघा मित्रांनो, किती सोपं आहे. म्हणजे वांग्याला काटे वगैरे असतात तर तुम्ही हार्वेस्ट करताना तुम्हाला हाताला काटे पण लागत नाहीत, आणि तोडायला पण सोपं, आणि पटपट वांगे पण तोडून होतात मित्रांनो. तर ह्याचे मल्टिपल यूज आहेत. फक्त तुम्हाला झाडे लावायला किंवा गार्डनिंगलाच नाही, तर तुम्ही असं हार्वेस्ट करण्यासाठी पण हे मोजे वापरू शकता मित्रांनो, आणि आपल्या बोटांना इजा होण्यापासून वाचवू शकता. तर बघा, हे आपण हे झाडं पण लावून झालं, आणि वांगे पण हार्वेस्ट करून झाले मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि सपोर्ट करा. थँक्यू. नमस्ते मित्रांनो.